डोळे बंद करा. सुखासनात बसावं. खुर्चीवर बसला असाल तर पाय एकमेकांना क्रॉस करा. हात एकमेकांमध्ये गुंफा आणि डोळे बंद करा. श्वासावर लक्ष द्या. आपला श्वास आत, बाहेर, बाहेर, आत असा घेतला जात आहे. श्वासाच्या लयीकडे पूर्णपणे लक्ष द्या. आजूबाजूच्या वातावरणाचा, आवाजाचा कोणताही परिणाम तुमच्यावर होत नाहीये. तुम्ही खूप शांत झाला आहात. मन, शरीर स्थिर होत आहे. खूप खूप शांत झालेला आहे. फक्त श्वासाचा आवाज तुमच्या कानावर येत आहे. तुम्हाला फक्त स्वतःचा श्वास जाणवत आहे. स्वतःचा श्वास, श्वासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. आपण आता मनाने नर्मदा परिक्रमा करणार आहोत. आज जलतत्वाचं महत्व आपल्याला साधनेमधून अनुभवता येणार आहे किंवा तसा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्ही ओंकारेश्वरच्या देवळात श्रावण मासाचं ओंकार मांधाताचं दर्शन घेऊन सावकाशपणे पायऱ्या उतरून मा नर्मदेच्या काठावर येऊन बसलेला आहात. खूप प्रसन्न वाटत आहे. अधिक श्रावण महिन्यात तुम्ही ओंकार मांधाताचं दर्शन घेतलेलं आहे आणि नर्मदा मैयाच्या किनारी येऊन तुम्ही शांतपणे बसलेला आहात. तुमचं मन खूप शांत 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 झालेलं आहे. फक्त तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकू येत आहे. नर्मदा माईचा खळखळाट तुम्हाला जाणवत आहे. नर्मदा मैया अमरकंटकला तिचं जन्मस्थान आहे. तिथे ती अगदी छोट्या स्वरूपात आहे, लहान मुलीच्या. लहान मुलीसारखे असणारी नर्मदा मैया ओंकारेश्वरनं पुढे येते आणि हळूहळू आपण तिच्या प्रवाहासोबत चालायला लागलो आहोत. तुम्ही खरंच इमॅजिन करा की नर्मदेच्या काठाकाठाने तुम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. मा नर्मदा तुमच्या उजव्या हाताला आहे. तुम्ही परिक्रमेला निघालेला आहात. हळूहळू
पाय पुढे जात आहेत. बडवानी, शहादा, राजपिपला, हालोद, अंकलेश्वर आणि विमलेश्वर पर्यंत आलायत. हा नर्मदा मैयाचा उत्तर तट आहे. उत्तर तट असल्यामुळे तुमची स्वतःची प्रगती होणार आहे. त्यामुळे शिवबाबाचं नाव, आपल्या आवडत्या दैवताचं नाव तुम्ही घेत आहात. आपोआप तुमच्या मनात, श्वासात तुमच्या अधिदैवताचा जप सुरू झालेला आहे, जो तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी फार मोठा उत्तम टप्पा मानला गेलेला आहे. रत्नसागर पर्यंत आल्यावर मैया 350 किलोमीटर आतमध्ये जाते सागराला भेटण्यासाठी. हा सागर सुद्धा तिचे वडील आहेत. एक मुलगी जशी वडिलांना गळाभेट करते, तशी रत्नसागराच्या समुद्रात मैया त्यांना गळाभेटीसाठी खूप खूप खोलवर आतमध्ये जाते. म्हणजेच तिनं आपल्याबरोबर जे काही आपण तिला देऊ केलेलं आहे ते तिने तिच्या वडिलांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण तिला आपली साधना, आपली कर्म हेच दिलेलं आहे ना. आपण तिच्याकडे काय मागितलं की हे मैया मला सुख शांती दे, माझ्या जीवनातील सगळी दुःख तू बाहेर काढून टाक. तिने काय केलं, आपली सगळे विचार, वाईट विचार, आपले सगळी वाईट कर्म ही सगळी स्वतः बरोबर घेतली आणि आपल्याला आपल्या आवडत्या दैवताचा नाम जप करायला उत्तर किनाऱ्यावर सोडलं आणि वाईट जेवढं होतं ती घेऊन रत्नसागर म्हणजे आपल्या वडिलांकडे गेली. मग तिथून पुन्हा आपण मिठी तलाईला आलो. इथे मैया आपल्याशी खूप गोड बोलतीये, आपल्याला खूप गोड दिसतीये. मग नंतर भरूच आलं. आपण हळूहळू आपल्या नाम साधनेची परिक्रमा सुरू केलेली आहे. आपल्या मनामध्ये आपल्या आवडत्या अधिदैवकाचा जप सुरू आहे आणि तो अचानकच सुरू झालेला आहे, कारण आपण उत्तर तटावर आहोत आणि मैयाच्या किनारी आपली पावलं हळूहळू हळू पुढे पडत आहेत. आपल्याकडे देहाचं ओझं होतं, पण आता देहाचं ओझही राहिलेलं नाहीये. आपण मनाच्या अवस्थेतून खूप हलके होऊन ही परिक्रमा करत आहोत. खूप शांतपणे मैयाच्या आजूबाजूचा परिसर बघत, मैयाला अनुभवत, पाण्याचा तिचा वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी तुम्हाला दिसतेय की किती लहान बालिकेसारखी आहे, की इथे मात्र ही मोठी यौवना झाल्यासारखी दिसतेय, इथे ही वृद्ध वाटतेय. एका स्त्रीची अनेक रूप तुम्ही त्या मैयामध्ये बघत आहात. तुमचं मन खूप आनंदी झालेलं आहे, परमानंद होत आहे तुम्हाला, कारण जलाची शीतलता तुमच्या मनापर्यंत पोहोचली आहे. तुम्हाला खूप खूप शांत वाटत आहे, इतकं शांत की तुम्हाला असं वाटत आहे की मी आता नर्मदेत आंघोळ करत आहे. थंडगार शांत नितळ पाण्यात तुम्ही बसलेला आहात आणि जप करत आहात. हा जप सुरू आहे आणि तो श्वासाबरोबर होत आहे, कारण तुमचं लक्ष श्वासावर देखील आहे. जसा श्वासाद्वारे नाम तुमच्या शरीरात येत आहे, तसा त्या नामाच्या परिघामुळे तुमच्या शरीरातील दोष उच्छ्वासावाटे बाहेर पडत आहेत. आता आपण नारेश्वरला आलो आहोत. नारेश्वरला रंगावधूत महाराजांची समाधी आहे. तुम्ही नर्मदेमध्ये स्नान करून त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मग पुढे निघालेला आहात. आता गरुडेश्वर
आपल्या सगळ्यांचं एकदम लाडकं दैवत. टेंबेस्वामी महाराजांची समाधी गरुडेश्वरला आहे. तुम्ही तिथेही नर्मदा मैयामध्ये स्नान करून समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि भोजन प्रसादी घेऊन तुम्ही मग पुढे शवपुरा, भुगवा आणि जबलपूर पर्यंत पोहोचलात ना तुम्ही. आता आता जबलपूरला काय आहे बरं? मैया एकदम खूप सुंदर दिसायला लागलेली आहे. 19-20 वर्षाची नवयौवना. प्रवास कुठून सुरू झाला? अमरकंटक पासून. अमरकंटक पासून जबलपूर पर्यंत नर्मदा मैया ही तरुणी झालेली आहे, नवयौवना. आणि तुम्हाला तर माहिती आहे आजूबाजूचे डोंगर जे आहेत त्यांच्या स्फटिकाचे आहेत की नाही. सगळी जण म्हणतात ना, नाही मैया स्फटिकाच्या डोंगराच्या मधून जाते तिकडे, आणि त्या मार्गाने तुम्ही पण चाललेला आहात. स्फटिकाच्या डोंगरांच्या मधून तुम्ही त्याचा अनुभव घ्या की आजूबाजूला खूप चकाक पांढरा शुभ्र बर्फ पडलेला आहे आणि त्यातून आपण मैयेच्या काठावर हळूहळू हळूहळू प्रवास करत आहोत. हा मनाचा प्रवास आहे ना, तो खूप सुंदर चालू आहे आपला, की त्याची गणनाच करू शकत नाही. अगणित पुण्य आपल्या गाठीशी आहे, म्हणून ही मानस परिक्रमा आपण करत आहोत अधिक महिन्यामध्ये. आणि त्याची बुद्धी द्याती पण आहे नर्मदा मैया. मग बरेलीला आलो. बरेली नंतर बुधनी. नेमावरला परत टेंबेस्वामी महाराजांनी बांधलेलं दत्त महाराजांचं एक मंदिर आहे, त्याचं तुम्ही दर्शन घ्या. आणि नेमावर ही माईची म्हणजे नर्मदा माईची नाभी केंद्र आहे. तिची नाभी आहे. नर्मदा माईचे अवयव जे अमरकंटक पासून आहे, डोकं अमरकंटकला आहे, ओंकारेश्वरला डोळे आहेत. हे जे तिचं जे सगळं स्वरूप आहे ना, तर त्या स्वरूपामध्ये नेमावरला माईची नाभी म्हणतात, नाभी स्थान आहे ते. आणि त्या नाभी स्थानाला पाणी असल्यामुळे आज आपल्याला लांबूनच त्याचं दर्शन घ्यावं लागते. पण तरी सुद्धा आपला नमस्कार तिने स्वीकार केलेला आहे. मग इंदोरला आलोय. इंदोरला आल्यामुळे आपण उज्जैनला गेलोय. पण उज्जैनला नर्मदा मैया थोडी लांब आहे, त्यामुळे पण इंदोरला आल्यामुळे आपण उज्जैनला पण शंकर महाराजांच्या दर्शनाला गेलोय. शंकर बाबा, भोले बाबा यांच्या दर्शनाला आपण गेलेलो आहोत. मग पुन्हा आपण नर्मदा माईच्या किनारी आलोय आणि मंडलेश्वर आणि महेश्वर. आता महेश्वरला सुंदर घाटावर आपण स्नान करत आहोत आणि अहिल्याबाई होळकरांना आठवण करत आहोत. महेश्वरचा घाट इतका सुंदर आहे की आपण त्याच्या प्रेमात पडलेलो आहोत. तिथलं पाणी, तिथलं वातावरण, तिथलं बांधकाम हे आपल्या डोळ्यांसमोर उभं राहिलेलं आहे आणि प्रत्यक्षात ते आपण अनुभवत आहोत. इतकं सुंदर वातावरण आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्या प्रेमात पडून अहिल्याबाईंना नमस्कार करून त्यांच्या देवघरातील लक्ष आपण शंकराच्या पिंडींना नमस्कार करून पुढे पुन्हा चालायला सुरुवात केलेली आहे. मग मांडवगडला आलोय. मांडवगडला सुद्धा माई राणी रुक्मतीसाठी प्रकट झालेली आहे आणि तिचं दर्शन आपण घेतलेलं आहे. कोटेश्वर, विक्रमपूर, जोगी टिकरिया, दिंडोरी, महाराजपूर, नरसिंगपूरला पण आलो आपण. आता बर्मान घाट. आता मात्र काय झालेलं आहे, बर्मान घाटाला आल्यावर आपला दक्षिण गड सुरुवात झालेली आहे. प्रत्येक नदीला 2 बाजू असतात, बरोबर की नाही. आपल्याला जसे परमेश्वराने 2 हात दिलेत तसे प्रत्येक नदी मातेला 2 बाजू आहेत. पूर्व पश्चिम वाहिनी, उत्तर दक्षिण वाहिनी, बरोबर की नाही. पूर्व पश्चिम वाहिनी, उत्तर पश्चिम वाहिनी.
दक्षिण पश्चिम वाहिनी असं जे आपण वाचतो ना, तर ते तसंच असतं की तिचा प्रवाह या बाजूनी कोणता त्या बाजूनी कोणता. तसं माईला दक्षिण आणि उत्तर असे दोन प्रकारचे घाट मिळालेले आहेत. म्हणजे दोन बाजू आहेत त्या, तिचे दोन हात. आणि बर्मन घाटावर आल्यावर मात्र आपण आपल्या स्वसाठी केलेला जो नमस्कार चालू केला होता, की स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतःच्या आत्म्याच्या प्रवासाचा जो आपण सुरुवात केलेली होती, ती आपण पूर्ण करून आपल्या इतरांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या संसारासाठी आपला जप सुरू करायचा आहे. या जपाची सुरुवात करताना वेगळं काहीच नाही, परत आपल्या लाडक्या दैवताचं नामस्मरण करायला सुरुवात करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वासावर लक्ष द्या. मग आपण आपल्या पितरांना नदीतलं जल अर्पण करून त्यांना सद्गती मिळू दे अशी माईजवळ प्रार्थना करा. पाण्यात उभे राहिलात तुम्ही, तीनदा त्यांना तर्पण द्या. नंतर आपल्या कुटुंबातील लहान सदस्यांच्या नावाने पहिली आंघोळ करा. तुम्ही मनानं हा विचार करा की कुटुंबातील सगळ्यात लहान, त्यानंतर त्याच्या आधीचा, मग अजून कोण असेल त्यांचा, मग आपला स्वतःचा, मग पतिदेवांचा, मग सासूबाई, सासरे, आई वडील, असं करत जेवढी नावं तुम्हाला आठवतील त्या सगळ्यांच्या नावाने तुम्ही एक एक डुबकी मारत आहात आणि तुम्ही नर्मदा जलाचं स्नान करीत आहात. ही अधिक मासाची पर्वणी तुमच्यासाठी माईने आणलेली आहे आणि ही परिक्रमा तुमची सुरू आहे. नंतर तुम्ही पिपरियाला आलात, होशंगाबाद, हरदा आणि पुन्हा ओंकारेश्वर. ओंकारेश्वरला पुन्हा जेव्हा आपण परत येतोय त्यावेळेला आपण आपला स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा असा सगळ्यांचा उद्धार केलेला आहे. तुम्ही आज मानसिक परिक्रमा केलेली आहे आणि ती पण जलतत्वाची, की जे जलतत्व तिच्या नुसत्या दर्शनानेच तुमची पाप नष्ट होतात. अशा नदीच्या काठी तुम्ही परिक्रमा चालत केलेली आहे आणि ती यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण केलेली आहे. किती सुंदर आपल्याला अधिक मासात माईनी परिक्रमा आपली मानसिक घडवून घेतलेली आहे. पुन्हा आपण ओंकारेश्वरला आलो. सुरुवातीला ना आपण ज्या जागी बसलो होतो त्या जागी आपण आलेलो आहोत, बरोबर की नाही? कारण का तर शरीराने आपण तिथेच होतो, मनाने मात्र आपण संपूर्ण नर्मदा परिक्रमेचा मार्ग चाललोय. ही 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा आपण काही सेकंदातच पूर्ण केलेली आहे. पण अनुभव, आपल्याला झालेला साक्षात्कार हे सर्व मात्र माईच्या कृपेनं अगदी साक्षात आहे. नर्मदा मैयावर ओंकारेश्वर मांधाताची फार मोठी कृपा आहे. पुराणातली गोष्ट आहे की गंगा आणि नर्मदानी तपस्या केली आणि तपस्या केल्यावर शंकर भगवान प्रसन्न झाले. पहिला मान तिने सांगितलं की तू माझी मोठी बहीण आहेस तर तू माग. त्यामुळे तिने गंगा मैयानी मागितलं की मला तुमच्यात सामावून घ्या, तुमच्या पंचायनात. म्हणून शंकर महाराजांनी म्हणजे प्रत्यक्ष महादेवानी गंगेला आपल्या डोक्यावर धारण केली, तिला मस्तकावर जागा दिली. बरोबर आहे? ही गोष्ट तर तुम्हाला माहितीच आहे. नर्मदा मैयानी मात्र काय केलं की तुम्ही सगळे माझ्यात या आणि माझ्यात समावा. त्यामुळे शंकरांच्या पाठोपाठ संपूर्ण देवगण, यक्षगण, किन्नरगण, बरोबर की नाही, हे जे सगळे आहेत आणि मानवगण सुद्धा हे नर्मदेच्या काठावर स्थित झालेले आहेत.
बरीच आपल्याकडे अशी स्थानं आहेत की आपल्याला माहित देखील नाही, पण सगळ्यांनी त्या नर्मदेच्या काठावर येऊन तप केलेला आहे, तपस्या केलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे की नर्मदा माईनी सगळ्यांना सामावून स्वतः घेतलेलं आहे. नर्मदा माईने खूप खूप आपल्यावर प्रेम केलेलं आहे. आपल्या श्वासामार्फत ती आतमध्ये येत आहे आणि श्वासामार्फत ती बाहेर पण जात आहे. काय चालू आहे? आपण जलाच्या काठावर बसलोय ना तिच्या, त्यामुळे आपल्या मनात सात्विक भाव, सात्विक तरंग उठलेले आहेत. आपण सगळ्या जगापासून वेगळे झालेलो आहोत. आपलं मन पूर्णपणे शांत शांत आणि प्रशांत झालेलं आहे. तिचा अनुभव घ्या. आपल्याला खूप उत्तम अशी समाधी अवस्था प्राप्त झाली आहे. आज आपण उच्च पातळीवरची अवस्था उपभोगत आहोत. त्याची जाणीव आपल्याला होत आहे. आपलं शरीर इतकं हलकं झालेलं आहे की आपल्याला त्या नर्मदेच्या पाण्यातून बाहेर यावंसं वाटत नाही. आपल्याला असं वाटतंय ना, अजून माईच्या आनंदात या जलात बसून राहावं. पण श्वासावर लक्ष केंद्रित करा. पूर्णपणे श्वास आतमध्ये घ्या, श्वास बाहेर सोडा. मनाने तिच्याशी एकरूप व्हा. तिच्याशी संवाद साधा. तिला सांगा की मानस परिक्रमा करताना अनवधनाने आमच्याकडून काही चुकलं असेल तर हे मैया, हे ओंकारेश्वरा, हे भगवान पितामह महादेवा, आम्हाला क्षमा कर. पण आम्हाला जो क्षणिक आनंद प्राप्त करून दिलास त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि हे परमेश्वरा, माझ्यावर अशीच असीम कृपा तुमची राहू दे, हीच प्रार्थना. श्वास आत घ्या, श्वास सोडा. पूर्णपणे श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू किनाऱ्याला म्हणजे नर्मदा मैयाला ओंकार मानदाताला नमस्कार करून तुम्ही त्या जागेवरून उठा. त्या स्थानालाही नमस्कार करा. आता आपली शरीरात परत यायची वेळ झालेली आहे. ज्या मनाद्वारे आपण एवढी सुंदर परिक्रमा केली त्या मनाचेही आपण आभार मानूया आणि हळूहळू जागरूक अवस्थेमध्ये आपण येऊया.
श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा. डोळे पटकन उघडू नका. शरीरात परत आल्यावर हळूहळू हातपाय हलवा. हाताचे गुंफण सोडवा. डोळे उघडू नका. मिळालेला आनंद, पाहिलेली चित्र आपल्या मनात साठवून ठेवा. आपण घेतलेल्या अनुभूतीचा आनंद परत परत उपभोगा. मनाला वाटलेली शांतता जास्तीत जास्त उपभोगा. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. शेवटचे काही क्षण नर्मदा मैया आणि ओंकार मानधाताला पुन्हा एकदा नमस्कार करून आपल्या शरीराला, मनाला, आपल्या आत्म्याला नमस्कार करा आणि हळूहळू डोळे दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. पाच, 4, 3, 2, 1, 0. हळूहळू डोळे हाताच्या तळव्यांमध्येच उघडा आणि ती ऊर्जा, याचा अनुभव घ्या आणि मग डोळे पूर्णपणे उघडा. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मॅम.